अंदर अंदर मला वेळ होते हो, पुढे मला जायचं आहे. सूप आणा की काहीतरी आणा. सूप सूप आणा सूप. ही भाजी मोहर भाजी. हा मोहर भाजी. ही कशी काय आहे? चांगली असते आरोग्याला? चांगली असते आरोग्याला. वनस्पती डोंगरातली भाजी. डोंगरातली भाजी नैसर्गिक. तुमचं नाव कसं दादा? माझं कोणबा लांबोरी बाविलगाव. आरोग्याला चांगली असते. आरोग्याला वनस्पती भाजी. वनस्पती भाजी डोंगरातली भाजी. कुठल्या किती दिवसात मिळते म्हणजे कुठल्या 15 दिवस असते हंगाम्याचं. इतर दिवशी मिळत नाही? नाही वर्षात एकदाच असते 15 दिवस. बरोबर थँक्यू. ही औषधी वनस्पती भाजी. हा दादा या मोहरीच्या भाजीविषयी जरा माहिती सांगा. हे डोंगरात वेल असतात. वेल ह्याचा शेंडवेल वेल ते कट करून काढा लागतात आणि ती पानं काढून टाका लागतात आणि ती भाजी तयार करून विकायला लागते. बरं ह्याच्यामध्ये काय आजार म्हणजे काय असत? काय नाही नैसर्गिक साहेब असते. आणि त्या खाल्ल्यामुळे काय फरक पडतो कसं? हे शरीराला चांगलं असते साहेब. बिंग लागवडीचं असते. म्हणजे कुठल्या आजारामध्ये उपयोग पडते हे? शरीराला आरोग्याला चांगलं. वनस्पती भाजी बिन लागवडीची बिन केमिकलची. साधारण कुठल्या महिन्यात सरासरी होते? पावसानंतर? गौरीच्या महिन्यातच असते. माळ महिन्यात असते. माळाच्या महिन्यात. आणि कधीपर्यंत? हे 15 दिवस असते. दसऱ्यापर्यंत पिरियड असते. दसऱ्यानंतर नाही वर्षात एकदाच असते ते. बरोबर 15 दिवस तेवढंच हंगाम असते. तुम्ही आता किती किलो आहे? आता तुम्ही पोता आणलेला आहे? 5-7 किलो असते. 7 किलो. मग तुम्ही डोक्यावरून सगळं घेऊन फिरायला लागते. किती दिवसात भरात किती दिवस म्हणजे किती वेळ लागतो विकायला? 1 दिवस लागतो त्याला. 1 दिवस लागतो. बरं मग तुम्ही चालतच सगळीकडे फिरता? चालत. बरं तुमचे कष्टाला तुमच्या सलाम आमचा. आणि तुम्ही चांगलं काम करताय. आणि अशा प्रकारची दुर्मिळ भाजी आहे ही. आता दुर्मिळ भाजी म्हणता येईल. काही ठिकाणी ठराविक ठिकाणीच मिळते. डोंगरातच वर्षातच मिळते. काही मिळत नाही साहेब. ओके 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 थँक्यू. तुम्ही घ्या सडांग कशाला मामा पोरगीकडे दिले झाला की जरा मामा अंजरा घाला काय मामा बघा ते गुंडाना घाला. हे निम्म तुमचं ओझ हे वेलाचं ओझ निम्म दिले. 10 रुपये मान केले आणि काही दिले की नाव यांचं. तुम्ही भाजी घेते काही? मामा जरा टाका. टाकली ताई कमी दिलेलं नाही. हो मोहर मोहर पैसे देते फुकट घेत नाही त्याच्याकडे. ही भाजी आता निवडत आहेत. ही मोहरीची भाजी जी दुर्मिळ आहे. ही भाजी जी आहे आता हे या घरामध्ये खाता येत ते. नमस्कार. तुमचं नाव कसं? शकुंतला जगदाळे. ही भाजी नेमकी काय आहे जरा म्हणजे सांगा. भाजीविषयी सांगा जरा. भाजीविषयी म्हणजे सांगा जरा तुम्ही. भाजी म्हणजे काय सांगायचं नाही सांगा तुम्ही म्हणजे खाता ना भाजी ती. ही भाजी आहे ना आयुर्वेदिक आहे. ओके. आणि या भाजीपासून कुठलाही म्हणजे रोग होत नाही. म्हणजे पौष्टिक आहे भाजी. पौष्टिक आहे. आणि रक्त वगैरे वाढतं का? अंगामध्ये रक्त वाढतं काय? कॅल्शियम वाढतं. रक्त कॅल्शियम वाढतं. कॅल्शियम. अशा प्रकारे हे मोहरीची भाजी आहे. अशा प्रत्येक घरामध्ये ग्रामीण भागामध्ये ही भाजी जास्तीत जास्त मिळते. मात्र शहरामध्ये हे प्रमाण कमी आहे. ही भाजी मिळते शहरामध्ये मात्र ते प्रमाण कमी आहे.
कारण फारच कमी लोक इथे शहरामध्ये घेऊन येतात. आता आपण इथे कसबा वाळवे येथे आहोत आणि इथे एका घरामध्ये आपण आता आलो आहोत आणि इथे मोहरीची भाजी जी नेहमी घेतली जाते. मोहर 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 डोंगरातला मोहर 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 भाजी मोहर भाजी डोंगरातच येते ना? डोंगरातच येते, इतर कुठे येत नाही. म्हणजे कसं काय म्हणजे डोंगरातच येल कसं काय? असतोय तो. वेल चढते करांद्याच्या येलागतीने येल असतोय. करांदा हे माहितीये काय? हा करंदा. करांद्याच्या येलासाठी येल असतोय. तुम्ही बघितले म्हणजे वेल बघितले ते? वेल बघितलाय, हाय आमच्या इथे करून आणता आम्ही. असं हे वेल असं वनस्पती चढते, भाजी असं चांगली मोठा मोठा आहे. वेल चढते असा चवदार लागते. आणि त्याला असं म्हणजे पूर्ण खरकांडाला असं भाजी घेतलं भारी. ना, असं आता ही भाजी कशी करतात ही भाजी? डाळ भिजवायची, शेंगदाणे जरा घालायचं, कांदा लसूण. म्हणजे मेथीची भाजी वगैरे करतात तशी? मेथीची आणि सोपी, खरी ही अवघड. म्हणजे काय नेमकं कसं काय? शेंगदाणा जरा घालायचं, उकडून घेतात भाजी अगोदर. तुरीची डाळ जरा घालायची. नाही ना, नेमका प्रोसेस सांगा. म्हणजे घ्यायची, पहिल्यांदा उकडून घ्यायची. पहिल्यांदा आता तुम्ही स्वच्छता करताय ना? हा, स्वच्छता करून घ्यायचं हा आणि एका पातेल्यात पाणी ठेवून गरम करायचं ते, त्यात उकडून घ्यायचं हा आणि उकडून घेतल्यानंतर आणि कांदा पिळायची. पिळून घ्यायचं. पिळून घ्यायची. हा हा. नंतर मग आपण कांदा टोमॅटो हे सगळं घालून फोडणी द्यायची. किती वेळ शिजवायचं कसं काय? ते वेळ शिजवायला लागत नाही मागं. मग नंतर नाही वाफवून वाफेवर शिजवायची? वाफवून घेतले की नंतर नाही हे करत, बरं जास्त वेळ शिजवता येत नाही. बरं बरं. मग तुम्ही भाकरी चपातीवर खाऊ शकता. ओके. तरी जनावर फिरते म्हणून जरा उकडून पाण्यात काढायची. हा म्हणजे जंगलात असल्यामुळे त्यामुळे. असल्यामुळे बरं. तुमचं नाव कसं की? नाव कसं तुमचं? शिवाजी फासके. ओके. गावाचं नाव सांगा तुमच्या? वाळवे. वाळवे. ओके, थँक्यू. तुम्ही चांगली माहिती दिली आमच्या दर्शकांना. थँक्यू.